प्रश्न आहे. भाऊनी आज संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेऊया. अभंग असा आहे पहा. दुर्जनासी करी साहे तोही लाहे दंड हे, शिंदडीचा कुंटनी वाटा संग खोटा खोट्याचा, येरा येरा कांचनी भेटे आगी उठे तेथुनी, तुका भरे कापू नाके पुढे आदिके शिकविती, तुका भरे कापू नाके पुढे आदिके शिकविती. असा संत तुकाराम महाराजांचा खूप प्रसिद्ध असा अभंग आहे माऊली. आणि महाराज पहिल्या चरणामध्ये काय म्हणतात ते पाहूया. दुर्जनाशी करी साहे तोही लाहे दंड हे. दुर्जन, कपटी, लालची, लोभी, मत्सरी अशी व्यक्ती, ती दुर्जन, ज्याच्या डोक्यात चांगले विचार येतच नाही, सतत वाईटच विचार भरलेले असतात, असे दृष्ट लोक, त्यांना म्हटलेलं आहे दुर्जन. आणि या दुर्जनांना मदत जो कोणी करत असेल तो सुद्धा दंडास पात्र आहे. अशा दुर्जन लोकांना वाईट कृत्य करण्यासाठी कोणी मदत करत असेल, सहाय्य करत असेल, तर तो निर्दोष आहे का? नाही, तो सुद्धा दंडाला पात्र आहे, तो सुद्धा गुन्हेगारच समजला गेलेला आहे, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. पुढच्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात पहा. शिंदडीचा कुंटली वाटा संग खोटा खोट्याचा. शीतळ, व्यभिचारी स्त्री, वारांगणा, आणि या वारांगणेला आश्रय देणारी, तिच्याकडून धंदा करून घेणारी, आणि तिच्या पैशामधून तिला जो वाटा मिळेल त्यामधून काही हिस्सा ही कुंटणखाना चालवणारी बाई सुद्धा घेत असते. आणि ही जी कुंटणखाना चालवणारी बाई आहे ही सुद्धा त्या व्यभिचारी स्त्री इतकीच दोषी आहे. ती निर्दोष आहे का? ती नक्कीच निर्दोष नाही. ती सुद्धा तेवढीच निर्दोष आहे जेवढी ती व्यभिचारी स्त्री आहे किंवा वारांगणा आहे, तेवढीच दोषी. कोणाला समजायचं? त्या कुंटणखान्याच्या मालकिनीला समजायचं. तिला म्हटलेला कुंटली, कुंटलीचा वाटा. पुढे महाराज म्हणतात संग खोटा खोट्याचा. खोट्याची संगत केली तर त्यामधून वाईटच निघते, खोटच काम होते, चांगलं होऊ शकत नाही. जे काय होईल ते वाईट घडू शकते. याचं अतिशय उत्तम असं उदाहरण आपल्या रामायण कालामध्ये आहे, रामायणामध्ये दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला माहीत असलं तरी परत एकदा सांगतो. अतिशय गोड अशी गोष्ट आहे ती. दशरथ राजाला ज्या राण्या होत्या त्यापैकी सर्वात पट्ट राणी होती कैकेयी. आता ही कैकेयी जी आहे ती कैकेयीची अतिशय म्हणजे विश्वासामधली दासी जी आहे ती होती मंथरा. आता मंथरा जी आहे ती कैकेयीला खूप प्रेमळ वाटायची, खूप जवळची वाटायची, आणि तिची प्रत्येक गोष्ट कैकेयी ही ऐकायची. परंतु मंथरेच्या डोक्यामध्ये सतत वाईट विचार चालू असायचे. वरून एक म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, असं त्या मंथरेचं होतं. ते कैकेयीच्या लक्षात आलं नाही. वेळ आल्यावर बरोबर काय करते मंथरा पहा. जेव्हा प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक दशरथ राजाकडून घोषित केला जातो तेव्हा मंथरा धावत पडत कैकेयीच्या महालामध्ये येते. आता इकडे राज्याभिषेकाची वार्ता ऐकून माता कैकेयीला खूप आनंद होतो. कारण माता कैकेयी जेवढं भरतावर प्रेम करत होत्या त्याच्यापेक्षाही जास्त रामावर प्रेम करत होत्या. रामावर त्यांचा विश्वास होता, प्रभू रामचंद्रावर विश्वास होता. परंतु कैकेयी ज्या आहे हे माता कैकेयी बसलेल्या असताना धावत पडत मंथरा त्यांच्याकडे आली आणि सांगायला लागली की आता रामाचा राज्याभिषेक होणार. मग रामाचा राज्याभिषेक झाल्यावर काय होईल? तर मंथरेनं कैकेयीला सांगितलं की रामाचा राज्याभिषेक झाला की भरताला रामाची गुलामी करावी लागेल.
राम राजा झाल्यानंतर तुला कौशल्याच्या हाताखाली दासीसारखं राबावं लागेल आणि हे जीवनभर असं सुरू राहील. आता सुरुवातीला ऐकता बरोबर कैकेला राग आला मंथरेचा आणि तिनं मंथरेला सांगितलं की तू काहीतरी मला सांगू नकोस, माझ्या डोक्यात उगीच काही गोष्टी भरू नकोस, माझा राम मला प्रिय आहे आणि कौशल्या ह्या किती चांगल्या मनाच्या आहेत हे मी जाणतो. तू मला वेगळं काही सांगायचा प्रयत्न करू नकोस, अजिबात बोलू नकोस या विषयामध्ये. परंतु मंथर असती तिच्यामध्ये मत्सर कुटीलपणा आणि कपट भरलेलं होतं तिच्या डोक्यामध्ये. तेव्हा मंथरानं सतत तेच ते कैकेयीला सांगत राहिली आणि एकच गोष्ट जर 1000 वेळा सांगितल्या गेली तर खोटी असली तरी खरी वाटायला लागते. खोटंही असलं तरी खरी वाटायला लागते. झालं माता कैकेयीच्या मनामध्ये संशय डोकवायला लागला आणि मग माता कैकेयी ह्या रागावून बसल्या आणि दशरथ राजे जेव्हा त्यांना समजवायला आले तेव्हा त्यांनी 3 वर मागून घेतले आणि पहिल्या वरामध्ये काय मागितलं असेल तर रामाला 14 वर्षाचा वनवास आणि भरताला राज्याभिषेक हे मागितलं. दशरथानं वर दिलेला होता, वचन दिलेलं होतं, हे वचन होतं. राजा दशरथांनी हो म्हणावंच लागलं, समजून पाल माझ्या रामाला वनवासात पाठवू नको, असा अन्याय करू नको, पाहिजे तर भरताला राजगादी दे परंतु रामाला वनवासात पाठवू नको. परंतु कैकेयीला आता मंथरेचा सल्ला पटलेला होता. कैकेयीला वाटलं राम जर इथे राहिला तर भरताचा राज्याभिषेक शक्यच नाही आणि म्हणून कैकेयीनं ते ऐकलं नाही आणि आपली जिद्द पुरी केली. पहा इथे मंथरा एकटी, या एकट्या मंथरेमुळे पूर्ण अयोध्या नगरीचा विनाश झाला. त्या काळात पूर्ण अयोध्या नगरीला दुःख भोगावं लागलं. काय काय झालं पहा. रामाच्या वियोगानं, पुत्र वियोगानं रामाला वनवासात जावं लागते, या वियोगानं, या विचारानं राजा दशरथानं प्राण सोडले. म्हणजे कैकेयीला वैधव्य प्राप्त, वैधव्यावती गेला. त्यानंतर ज्या भरतासाठी कैकेयीनं वर मागितला, त्याला राजा बनवायचं, त्याला सिंहासनावर बसवायचं हे स्वप्न पाहिलं, त्या भरतानं सुद्धा माता कैकेयीला माता मानण्यालाही नकार दिला. भरत म्हणतो माता न तू वैरी, प्रभू रामचंद्राला वनवासामध्ये पाठवलं, तू माता नाहीस, तू काय आहेस, वैरी नाहीस, माझी शत्रू आहेस. म्हणजे भरतानं सुद्धा कैकेयीला स्वीकारलं नाही, अगदी माता म्हणायला सुद्धा नकार दिला, माता मानायला सुद्धा नकार दिला. आणि अवघी अयोध्या नगरी दुःख सागरामध्ये बुडाली. हे पहा, दुर्जनाची संगती, खोट्याची संगती जर केली तर दुःखच वाटायला येते. आणि हे जे लबाड लोक असतात, कपटी लोक असतात, हे सुरुवातीला आपल्या आयुष्यामध्ये येतात तेव्हा आपले हितचिंतक वाटतात, हिताचे सल्ले देतात. परंतु वेळ आल्यावर ते असं काही करतात की त्याच्या मताप्रमाणे आपल्याला वागायला लावतात. आणि म्हणून दृष्टांची संगती टाळा, कुसंगती टाळा, हे सर्वात महत्त्वाचं आहे. दुर्जनांच्या संगतीनं भलं होत नाही हे संत तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं. तेव्हा या रामायणामधल्या उदाहरणावरून सुद्धा आपल्याला तेच लक्षात येते, जे एकट्या मंथरेच्या सल्ल्यामुळे जी कोणाच्या सोबत होती, माता कैकेयीच्या. म्हणजे खोट्याचा संग जो आहे तो असा भोगत असतो. म्हणून दुर्जन जे आहेत या दुर्जनांपासून
दूर राहायला तुकाराम महाराज सांगतात. खोट्याचा संग खोटा असं ते सांगतात. पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, येरा येरा कांचनी भेटे आगी उठे तेथुनी. आपल्याला माहित आहे जंगलामध्ये या लाकडावर लाकूड, काष्टावर काष्टाचं घर्षण झालं, खूप वेगामध्ये जर घर्षण झालं आणि बाहेरचं तापमान जर जास्त असलं तर त्या ठिकाणी वणवा पेटतो, आग लागते. त्याचप्रमाणे दोन दृष्ट लोक जर एका ठिकाणी येत असतील तर तेथून चांगलं काही निघेल का? चांगलं नक्कीच निघणार नाही, तेथून वाईटच निघणार आहे. आगच लावतील, ते चांगलं करणार नाही, विझवायचा प्रयत्न करणार नाही, लोकांना चटके देण्याचाच प्रयत्न ते करतील. आणि एकाचे दोन झाल्यावर तर काही प्रश्नच नाही. म्हणजे एकाला एक दोन दृष्ट जर भेटले, त्या लाकडावर घासल्यानंतर किंवा लाकडावर घासल्यानंतर जसं आग निघते तसं हे दोन दृष्ट जर एका ठिकाणी आले तर तेथून सुद्धा आगच निघणार आहे, वाईटच निघणार आहे, चांगलं निघू शकत नाही. त्याची शक्ती अजून वाढते असं संत तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणूनच आपण पाहतो हे जे दृष्ट लोक असतात ना माऊली, हे फक्त सज्जन लोकांना दमदाटी करतात. त्यांच्यासारखा भेटला की त्याच्यासमोर टांग्या टाकतात, त्याला म्हटलं तसं ऐकतात. आणि सज्जनांसमोर आवाजात की आम्ही त्याला बोललो, आम्ही त्याला मारायला गेलो होतो, परंतु आतून बघ सज्जनाला माहिती होत नाही की आपल्यासोबत हा साथ देण्यासाठी होता. आणि नंतर साथ सोडून जात होतो, तो त्या दृष्टाचा सोबती होतो. कारण दृष्ट त्याला भेटतो आणि सांगतो की तू याच्यात पडू नको, कारण माझं क्षेत्र आणि तुझं क्षेत्र एकच आहे. दोघांची धंदे एकच असतात, लोकांना लुबाडण्याचे, लोकांना फसवण्याचे. आणि बघ होते काय बावली, ते दोन एकत्र आले की त्यामधून वाईट निघते, चांगलं निघू शकत नाही. आणि त्यामधून सज्जनांना त्रास होऊ शकतो. आणि म्हणून तुकाराम महाराज चौथ्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे कापू नाके पुढे आनिके शिकविते. तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांचं नाक कापायला पाहिजे, म्हणजे ते पुढे हा दृष्टपणा करायचा कोणाला शिकवणार नाहीत, कोणाला चुकीचा सल्ला देणार नाही. नाक कापण्याची सजा म्हणजे अपमानास्पद अशी सजा होती. आणि ही सजा या दृष्ट लोकांना द्यायला पाहिजे असं संत तुकाराम महाराज परखडपणे सांगतात. तेव्हा असा हा अतिशय प्रसिद्ध आणि अर्थपूर्ण असा महाराजांचा अभंग आहे. यामधून घ्यायचं काय, तर यामधून हे घ्यायचं की आपल्या आयुष्यात आपण कोणाला स्थान देतो, कोणाचे ऐकतो, यावर आपलं भविष्य अवलंबून असते. बाबा दुर्जनांची संगत आपलाच नाही तर आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा सुद्धा घात करू शकते. याचा अनुभव थोडाफार प्रत्येकाला आलेला असू शकतो. दुर्जन मग तो आपल्यातला असला तरी सुद्धा तो आपला घात करतो, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचा घात करतो आणि समाजालाही घातक ठरत असतो. आणि म्हणून अशा दुर्जनांपासून दूर राहा. परंतु होते काय माऊली, हे जे असते ना सत्य खोटं, हे अशा आवरणामध्ये येते की ते खोटं आहे ओळखूच येत नाही. आणि मग आपली फसगत झाल्यावर समजते. निदान एक वेळा फसल्यानंतर दुसऱ्यांदा असं होऊ नये यासाठी दुर्जनांची संगती ही टाळलीच पाहिजे, त्यांच्या नादाला लागायचं नाही. आणि जर समजा दुसऱ्यांदा ते नादाला आले तर मग मात्र तुकाराम महाराज म्हणतात त्या मार्गाने जायचं, हयगई करायची नाही. त्या असा हा बोधप्रद असा अभंग आहे संत तुकाराम महाराजांचा. तेव्हा रामकृष्ण हरी माऊली, जय जय रामकृष्ण हरी. तेव्हा परत एकदा अभंग ऐकूया. दुर्जनासी करी साहे तोही लाहे दंड हे,
शिंदळीचा कुंटणी वाटा संग खोटा खोट्याचा एरा एरा कांचनी भेटे आगी उठे तेथुनी तुका भले कापू टाके पुढे आदिके शिकविती. तेव्हा रामकृष्ण अजूनही माझं चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण.